नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीके वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन जाहिरातीची माहिती घेणार आहोत। तर पहा, कनिष्ठ स्टेनोग्राफर या पदासाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। यामध्ये हे पद कायमस्वरूपी असल्यामुळे तुम्हाला वेतन देखील खूप चांगलं मिळणार आहे। तुमची स्टार्टिंग सॅलरी ही 52,000 रुपीज राहणार आहे। सॅलरी खूप चांगली आहे, तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करू शकता। बेसिक क्वालिफिकेशन 12वी उत्तीर्ण राहील आणि बाकीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समोर घेणार आहोत। चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर प्रेस करून घ्याल, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ भेटत राहतील। पहा मित्रांनो, ही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आली आहे। CSIR नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट इथे होत आहे, ज्यामध्ये कनिष्ठ स्टेनोग्राफरचं पद इथे भरल्या जात आहे। आता ही जी इन्स्टिट्यूट आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते, त्यामुळे सर्व इंडियन्स अर्ज करण्यासाठी इलिजिबल आहेत। तर चला बघूया कोणतं पद या ठिकाणी भरण्यात येत आहे। डिटेल्स ऑफ पोस्ट, मिनिमम एज्युकेशन, इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे। त्यामध्ये ज्युनियर स्टेनोग्राफरची इथे 4 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। त्यामध्ये इथे ओपन साठी 2 जागा आहेत, EWS साठी 1 जागा आहे, तर ST ची 1 जागा आहे। तर ओपन आणि EWS साठी 27 वर्षे एज लिमिट इथे राहील। तर त्यांनी इथे ST ला एज रिलॅक्शन 32 वर्षापर्यंत त्यांनी इथे दिलेलं आहे। तर पहा, जॉबचं काम काय आहे। स्टेनोग्राफिक वर्क अँड और सच अदर ड्युटीज ॲज असाइन्ड फ्रॉम टाइम टू टाइम बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी। हे जे स्टेनोग्राफीचं काम आहे हे तुमचं या ठिकाणी राहणार आहे। पे लेवल तुम्ही बघू शकता, लेवल 4 25,500 ते 81,100 मिळत आहे। स्टार्टिंग सॅलरी ही तुमची अप्रॉक्सिमेट पर मंथ ही 52,000 या ठिकाणी राहणार आहेत। तर सॅलरी चांगली आहे, तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करणे गरजेचे आहे, जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर। आता मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता, 10+2 म्हणजे 12वी और इट्स इक्विव्हॅलंट अँड प्रोफिशियन्सी इन स्टेनोग्राफी ॲज पर द प्रिस्क्राइब्ड नॉर्म्स फिक्स्ड बाय द DOPT फ्रॉम टाइम टू टाइम। थोडक्यात तुम्हाला 12वी उत्तीर्ण आणि स्टेनोग्राफीचे स्किल असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल होऊ शकता। पहा, पदाचं नाव, टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी, एज लिमिट आणि इलिजिबल क्वालिफिकेशन हे सगळं मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे। आता पहा, मला या ठिकाणी पाहता येत आहे जी पदे ओपन वाल्यांसाठी आहे त्यांना 27 वर्ष एज लिमिट आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता। आणि जे पद इथे ST वाल्यांसाठी आहे त्यांना इथे 32 वर्ष एज रिलॅक्शन दिलेलं आहे। आता पुढे पहा, स्कीम ऑफ कॉम्पिटेटिव्ह रिटन एक्झामिनेशन फॉर ज्युनियर स्टेनोग्राफर। कशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होणार आहे। आता पहा, सिलेक्शन मध्ये पहिले तुमची एक्झाम असणार आहे, ज्यामध्ये 200 क्वेश्चन असणार आहे आणि त्यामध्ये 2 तासाचा टाइम तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। ही एक्झाम मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये असणार आहे, ज्या ठिकाणी तुमचे 0.25 मार्क्स हे निगेटिव्ह मार्किंग मध्ये डिटेक्ट सुद्धा करण्यात येणार आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता जर्नल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जर्नल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज हे सगळे मिळून या ठिकाणी 200 मार्क्सची एक्झाम तुमची होणार आहे आणि या एक्झाम मधून पुढे तुम्हाला क्वालिफाय करणार आहे। तरी ही एक्झाम खूप महत्त्वाची आहे, या ठिकाणी तुम्हाला चांगलं प्रिपरेशन करावं लागणार आहे। त्यानंतर इथे तुमची प्रोफिशियन्सी टेस्ट इन स्टेनोग्राफी केली जाणार आहे। त्यामध्ये कॅन्डिडेट विल बी गिवन 1 डिटेक्शन फॉर 10 मिनिट्स इन इंग्लिश और हिंदी, ज्यामध्ये तुम्हाला 80 पर मिनिट्सचं स्टेनोग्राफी स्पीड त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल। यामध्ये तुम्ही पाहू शकता टाइम ड्युरेशन त्याने दिलेलं आहे। त्यानंतर त्यांनी इथे एलिजिबल स्क्राइब साठी पण टाइम इथे त्याने दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला इथे स्किल टेस्ट ही पास व्हायची गरजेची आहे। अजून डिटेल मध्ये माहिती तुम्ही या ठिकाणी नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता। पुढे पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे। अप्लाय करण्यासाठी या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता। या ठिकाणी पहा, अप्लाय करण्यासाठी लास्ट डेट 31 जानेवारी 2025 ही राहणार आहे। या अगोदर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे। तर या ठिकाणी फी पाहून घ्या। ओपन वाल्यांसाठी 500 रुपये फी इथे सांगितली आहे आणि जे बाकी कोणी इतर कॅटेगरीमध्ये आहे त्यांना फी नाही,
ते विदाऊट फी अप्लाय करू शकता। तुम्हाला फक्त इथे ऑनलाईन अप्लाय करतानाच फी भरायची आहे। ऑफलाईन कोणतीही चलान वगैरे एक्सेप्ट होणार नाही। तर या पदाची डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। तरी या पदाची नोटिफिकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेल आणि जॉब लोकेशन ही तुम्हाला आउट ऑफ महाराष्ट्र मधून राहणार आहे। त्यानुसार तुम्हाला तयारी करावी लागणार आहे। याविषयी काही पण डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळाली पाहिजे।